नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण YouTube चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, अवकाळी नुकसान भरपाई व अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठमोठाले निर्णय घेतले जात आहेत। कारण की मित्रांनो, विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई व पीक विमा या संदर्भात सर्व प्रश्न विचारले असता हे सर्व प्रश्न विचारले असता सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून यावर काय उत्तर देण्यात आलेलं आहे। याचबरोबर अवकाळी नुकसान भरपाई कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार, पीक विमा कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार, याचबरोबर अवकाळी नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाई हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार याचाही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आज 27 फेब्रुवारी 2024 पासून राज्याचं अंतरिम अर्थसंकल्पीय बजेट राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सादर होणार आहे। परंतु मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय व बिकट आहे। त्यामुळे मित्रांनो, खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याचा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून विचारला असता आता जे काही सत्ताधारी पक्षनेते आहेत त्यांच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात आले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण पीक विमा संदर्भात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यानंतर नुकसान भरपाई, अवकाळी नुकसान भरपाई व अतिवृष्टी नुकसान भरपाई या संदर्भात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम खरीप हंगाम 2023 चा या वर्षीचा पीक विमा मित्रांनो, सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की खरीप हंगाम 2023 चा पहिल्या हप्त्यापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून 9 विमा कंपन्यांना 1700 कोटी वितरित केले आणि या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमच्या स्वरूपातला पीक विमा 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये वितरित केले। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत 25% अग्रिमचा पीक विमा असेल किंवा उर्वरित 75% पीक विमा असेल ते जर मिळालेले नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे। कारण की मित्रांनो, सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की आमच्या सरकारने खरीप हंगाम दुसऱ्या टप्प्यातला खरीप हंगाम 2023 चा दुसऱ्या टप्प्यातला पीक विमा 9 विमा कंपन्यांना अदा करण्याकरिता 8 ते 10 दिवसाकरिता मान्यता दिलेली आहे। 9 विमा कंपन्यांना 2069 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर 2069 कोटी रुपयाचं वितरण शेतकऱ्यांना होणं अपेक्षित आहे, अशी माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याकरिता देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता अशी एक मोठी आशा शेतकऱ्यांच्या बाजूने पल्लवित झालेली आहे। कारण की मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना आपला खरीप हंगाम 2023 चा पीक विमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा येण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आता निर्माण झालेली आहे। कारण की मित्रांनो, हे अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जे काही घोषणा होतात त्या नेहमी खऱ्या ठरतात। त्यामुळे मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जवळपास सरकारच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की भारतीय कृषी विमा कंपनीला 247 कोटी रुपये, चोलामंडलम कंपनीला 98 कोटी, HDFC अर्गोला 402 कोटी, ICICI कंपनीला 370 कोटी, ओरिएंटल कंपनीला 305 कोटी, याचबरोबर रिलायन्स जनरलला 300 कोटी, याचबरोबर SBI लाईफला 53 कोटी, युनायटेड इंडियाला 155 कोटी, याचबरोबर युनिव्हर्सल शॉम्पिओला 134 कोटी, याचबरोबर एकंदरीत या 9 विमा कंपन्यांना 2069 कोटी रुपयाचं वितरण हे राज्य सरकारने पूर्ण केले असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याच्या नंतर आता उरला प्रश्न अतिवृष्टी नुकसान भरपाईचा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच की राज्यामध्ये जे काही जुलै ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्या राज्यातील अतिवृष्टीग्रस्त झालेल्या 11 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। परंतु त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अद्यापर्यंत ही नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली नाही आणि असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून केला असता सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे। ती माहिती पुढील प्रमाणे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठीचा जिल्हा पहिला अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 65 कोटी 31 लाख रुपये, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 144 कोटी 28 लाख रुपये, यवतमाळ जिल्ह्यात 185 कोटी 10 लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 115 कोटी 23 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 47 कोटी 14 लाख रुपये, याचबरोबर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 33 लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 14 कोटी 54 लाख रुपये, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 27 लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 420 कोटी 46 लाख रुपये,
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 9 लाख रुपये, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,92,000 रुपये अशा प्रकारची अतिवृष्टी नुकसान भरपाई या 11 जिल्ह्यांना देण्याकरिता मंजुरी देऊन काही जिल्ह्यांमध्ये याचं वितरण सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर काही शेतकरी की त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अद्यापर्यंत मंजूर होऊन सुद्धा प्राप्त झाले नाही असं विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून केलेला प्रश्न आणि त्याला उत्तर देत सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरात लवकर ही मदत वितरित केली जाईल अशी सुद्धा माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता राहिला विषय अवकाळी नुकसान भरपाईचा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की नुकतंच जे काही राज्यामध्ये 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी जे काही अवकाळी पाऊस पडला, अवकाळी पावसामुळे जवळपास आपल्या राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 कोटी रुपये, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 33 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 11 लाख, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,63,00,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 16,64,000, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 99 कोटी, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 79 लाख, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 कोटी, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 कोटी, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 18 कोटी, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 82 कोटी, याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 58 कोटी, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,33,000, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 206 कोटी, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 191 कोटी, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,19,000, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 35 लाख, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,29,000, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8 कोटी 80 लाख, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 130 कोटी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 167 कोटी, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 220 कोटी, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 332 कोटी, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 115 कोटी, याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 357 कोटी, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 69,35,000, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,23,000, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 32 कोटी 68 लाख, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 23,11,000, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एकूण 54 लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 26 कोटी 78 लाख अशा प्रकारची अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केली असल्याची माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि ही जी काही अवकाळी नुकसान भरपाई लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, विरोधकांच्या माध्यमातून याच्यावरती प्रश्न केला होता आणि त्याला उत्तर देत अशा प्रकारची माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत अवकाळी नुकसान भरपाई राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,109 कोटी 78 लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केली असल्याची माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातूून एक मोठमोठ्या जे काही याच्या अगोदर घोषणा करण्यात आलेल्या होत्या त्या घोषणाचा आतापर्यंत शेतकऱ्यांना फायदा झाला नाही आणि याच्यावरती जे काही घोषणा करण्यात आलेल्या होत्या किंवा जे काही GR काढण्यात आलेले होते या GR चे जे काही विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून सवाल केले त्याला संपूर्णपणे उत्तर देत लवकरात लवकर शेतकऱ्यांना ही सर्व काही पीक विम्याचे असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा अवकाळी नुकसान भरपाई असेल, ही सर्व मदत लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय चर्चा झाली शेतकऱ्यांसंदर्भात, नुकसान भरपाई संदर्भात, पीक विम्या संदर्भात याचं एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।